मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे धनंजय मुंडेंविरोधात पुरावे दिल्यानंतरही अंजली दमानिया शांत झालेल्या नाहीयेत। जर पुरावे दिल्यानंतरही सरकारने धनंजय मुंडे केवळ पुरावे देऊन थांबणार नाहीयेत। मुंडेंना राजीनामा न दिला किंवा त्यांचा राजीनामा न घेतला तर मग दमानियांनी आता सरकारला न्यायालयीन लढाईचा इशारा दिला। पुरावे दिले, आता कारवाई करा। अंजली दमानिया मुंडेंविरोधात आक्रमक। राजीनामा न दिल्यास कोर्टात खेचणार, तर कोर्टात याचिका दाखल करू, दमानियांचा इशारा। अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेऊन बीडमधील दहशतीबाबत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या जवळीकी संदर्भातले सगळे पुरावे दिले। या पुराव्यांमुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झालेली असताना दमानिया यांनी आता पुढची तयारी सुरू केली आहे। अजित पवार यांच्याकडे पुरावे दिल्यानं ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील असा विश्वास दमानियांनी व्यक्त केला। पण अजित पवारांनी राजीनामा घेतला नाही तर काय, याची रणनीती अंजली दमानियांनी आखल्याचं दिसतंय। माझे सगळे लीगल रेमेडीज मी स्टेप बाय स्टेप केले। म्हणजे आधी SP-ना भेटले, ADGंबरोबर दोनदा भेट झाली, एकदा DGना भेटले, चीफ जस्टिसना मी पत्र दिलं, CMना भेटले, DCMना भेटले, DCMना नाही भेटले मी, त्या राष्ट्रवादी पक्षाचे जे अजित पवार गटाचे अध्यक्ष आहेत त्या अजित पवारांना भेटले आणि सगळे माझे लीगल रेमेडीज एक्झॉस्ट झाले। जर CJNकडनं एक पॉझिटिव्ह काही निर्णय आला तर ठीक, नाहीतर मी PIL फाईल करणार आहे, पण या सगळ्या लोकांना पर्सनली लायबल करणार आहे। दमानिया धनंजय मुंडेंविरोधात चांगल्याच आक्रमक झाल्यात। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जावा यासाठी त्यांनी जंग पछाडलंय। पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांच्या भेटी घेतल्यात। आता तर त्यांनी अजित पवार यांना थेट पुरावे देत मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवल्याचं दिसतंय। प्रसंगी याचिका दाखल करत सगळ्यांना कोर्टात खेचण्याचा त्या इशारा देत आहेत। दमानियांच्या या धमकीवजा इशाऱ्यानं धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय। भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्या त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे। आणि अजितदादांनीच निर्णय घ्यावा। मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध, आमच्या पक्षाचे ते नाही आहेत, त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही, त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे, पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत। अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवल्याचं दिसतंय। त्यानंतर आता मुंडेंनी दिल्ली गाठली आहे, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय दिल्लीत होतो का अशी चर्चा सुरू झाली आहे। पण दमानियांनी मुंडेंविरोधातील पुरावे अजित पवारांना दिल्यानं आता अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतात का, की दमानिया यांना मुंडेंच्या राजीनाम्यासाठी थेट कोर्टात धाव घ्यावी लागते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी दिवसागणिक दबाव वाढत चालला। विरोधक आणि सरकारमधील नेते मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। अंजली दमानियांनी अजित पवारांची भेट घेत कराडांविरोधात अनेक पुरावे देत मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रह धरला, तर याच वेळी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेटही घेतली। राजीनाम्यासाठी मुंडेंवर दबाव वाढला। तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। मुंडेंकडनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट। मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील। CM DCM कोणता निर्णय घेणार, सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट
मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दिवसेंदिवस दबाव वाढत असल्याचं चित्र आहे, कारण विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं. भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडनं या प्रकरणी सातत्यानं आरोप होत आहेत. एक प्रकारे या नेत्यांनी धनंजय मुंडेंची राजकीय कोंडीच केली. नुकतंच अंजली दमानियांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याच्या चर्चेला उधाण आलंय. धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र बिझनेसेस कसे आहेत, त्यांच्या कंपन्यांमध्ये आर्थिक नफा कसा मिळतोय आणि कसं ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये हे सगळं बसतंय, आणि म्हणून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. हा दबाव वाढण्यामागे गेल्या काही दिवसातल्या घडामोडी असल्याचं बोललं जात आहे. नुकतंच अंजली दमानिया मुख्यमंत्र्यांना भेटल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या कारवायांची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली होती. तर सोमवारी अंजली दमानिया उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या. या भेटीदरम्यान वाल्मिक कराड विरोधातले अनेक पुरावे दिल्याचा दावा त्यांनी केला. पण पवार दमानिया भेटीच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडेंनीही अजित पवारांची भेट घेतली. अजितदादांची भेट घेतल्यावरती धनंजय मुंडे पोहोचले ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला. अवघ्या काही मिनिटात आटोपलेल्या बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी आपल्यावरचे सगळे आरोप खोडून काढले. ज्या वेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात डायरेक्ट तुमच्यावर, आणि तुम्हाला जर लहान मुलं असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना, तर त्या मुलीला तिच्या मित्र आणि मैत्रिणी काय म्हणत असतील याचा विचार करा. एकीकडे धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या, तर दुसरीकडे विरोधकांनी पुन्हा एकदा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणापर्यंत फास्ट ट्रॅकवरती हे प्रकरण चालवून आणि प्रशासनाला जर मोकळ्या मनाने जर काम करायचं असेल तिथे, तर धनंजय मुंडे साहेबांना जर राजीनामा घेतला तर या विषयामध्ये जे कुणी गुन्हेगार आहेत किंवा अजून काही गुन्हे समोर येतील, लोक अजून मोकळ्यापणाने तिथं बोलतील. विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे, तर दुसरीकडे धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असल्याचं म्हटलंय. माझं म्हणणं आहे की मी दोषी आहे की नाही आहे याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा. वाल्मिक कराड संदर्भात दररोज होत असलेले खुलासे, धनंजय मुंडेंची त्याच्याशी असलेली जवळी, यावरनं विरोधकांनी मुंडेंना चांगलंच केलं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय काय घेतात याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.